हाय गाईज, चला तुम्ही माझ्यासोबत एकविरा आईचं माहेरगाव म्हटलं जाणाऱ्या चौल आग्राव या गावात, याच गावातून एकविरा आईची पहिली मानाची पालखी निघाली जाते. आणि आज जाण्याचा योगायोग असा आला की आज आहे गुढीपाडव्याचा दुसरा दिवस आणि या दिवसात भरते पाण्यातली जत्रा म्हणजे शिडांच्या होड्यांची स्पर्धा. चला तर मग आता आपण जाऊया आग्राव या गावात. आग्राव या गावात जाण्या अगोदर आपल्याला एकविरा आईच्या मोठ्या बहिणीचं दर्शन झालं म्हणजेच शीतला देवीचं दर्शन करून आता आपण जाऊया आग्राव गावामध्ये असलेल्या एकविरा आईच्या दर्शनाला. आई माझी वाट कोणाची पाटे गो, आई माझी वाट कोणाची. आता शीतला देवीचं दर्शन करून आम्ही आलोय आग्राव या गावात एकविरा आईचं दर्शन करण्यासाठी. आता मी तुम्हाला एकविरा आईची ती पहिली मानाची पालखी दाखवतो. हेच ती एकविरा आईची पहिली मानाची पालखी. हेच पालखी आग्राव गावातून जेव्हा एकविरा आई कार्ला गडावर गेली त्याच रोडने त्याच डोंगरातून एकविरा आईची पालखी कार्ला गडावर पोहोचते. आणि आता आपण जाऊया ज्या कामासाठी आपण आग्राव या गावात आलोय, शिरांच्या होड्यांची स्पर्धा बघण्यासाठी. परंतु मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, एकविरा आईची पालखी एका होडीत बसून पालखी शिडांच्या होड्यांसोबत कुंडलिका नदीत फिरवली जाते. चला आता पालखीचं दर्शन घेऊन आपण जाऊया शिडांच्या होड्यांची स्पर्धा बघायला. आता ही आईची पालखी कुंडलिका खाडीत शिडांच्या होड्यांसोबत फिरवली जाते. आता थोड्याच वेळात समुद्रातली यात्रा चालू होईल म्हणजेच शिरांच्या होड्यांची स्पर्धा. आता तुम्हाला दिसत असतील सगळ्या शिराच्या होड्या एका लाईनीत उभ्या करून ठेवलेल्या आहेत. जेटीवरून इशारा दिला की थरारक अशा शिरांच्या होडींच्या स्पर्धा चालू होतात. आणि या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी प्रत्येक होडीत प्रत्येक डीजे, साऊंड, बँजू हे सगळं असतं. आणि या स्पर्धेचा खरा आनंद जर तुम्हाला बघायचा असेल तर नक्कीच तुम्ही लाईव्ह मध्ये एकदा तरी शिरांच्या होड्यांच्या स्पर्धा बघण्यासाठी आग्राव या गावात आलंच पाहिजे. आता ज्यांना कोणाला या स्पर्धा बघण्यासाठी यायला जमलं नाही त्यांनी माझ्या ह्या व्हिडिओ मध्ये स्पर्धेचा आनंद घ्या. गुढीपाडव्याचे दुसरे दिसाला, ओ गुढीपाडव्याचे दुसरे दिसाला आमचं आग्राव गाव कसा सजलाय गो. गुढीपाडव्याचे दुसरे दिसाला आमचा आग्राव गाव कसा सजलाय कोलीवारा यो सारा जमलाय गो, ढोल ताशाच्या नादान घुमलाय गो. असा घुमलाय गो. आणि आता व्हिडिओ मध्ये तुम्ही एवढे थांबलाच आहात तर लाईक, फॉलो आणि शेअर नक्की करा.